नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केटबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं की ट्रेडिंग म्हणजे काय किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय किंवा तुम्ही तुमच्या वयानुसार तुम्ही इक्विटीमध्ये किती फंड गुंतवायला हवा त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर फर्स्ट, स्टॉक मार्केट काय आहे. जर स्टॉक मार्केट समजा माझी एक कंपनी आहे ABC, ती सध्या अनलिस्टेड आहे आणि मला रॅपिड एक्सपान्शन करण्यासाठी जास्त पैसे हवे आहेत, जसे की 500 करोड किंवा 1000 करोड किंवा 5000 करोड. सध्याच्या घडीला मी ती अनलिस्टेड असल्यामुळे मी माझ्या प्रॉफिटनुसार फक्त 2 किंवा 3 आउटलेटच इयरली काढू शकतो किंवा प्रोडक्शन युनिट बनवू शकतो. पण जर मला पैसा जास्त मिळाला तर मी ते आउटलेट जास्त काढू शकतो. त्यामुळे मी ही कंपनी स्टॉक एक्सचेंज, जसं की इंडियन स्टॉक एक्सचेंज आहे NSE किंवा BSE, तेथे लिस्ट करेल व तेथे तुम्ही ते शेअर घेऊ शकता. व तुम्ही ते शेअर घेतल्यानंतर जर माझ्या कंपनीची ग्रोथ चांगली राहिली तर तुम्हीही या इथे प्रॉफिटमध्ये येऊ शकता. अर्थातच तुम्ही माझे पार्टनर इथे ह्या कंपनीमध्ये ABC नावाच्या बनवू शकता. तर याला सिंपल लँग्वेजमध्ये स्टॉक मार्केट असं म्हणायचं. तर मित्रांनो, स्टॉक मार्केटचे 2 प्रकार पडतात, जसं की ट्रेडिंग आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे. सो ट्रेडिंगमध्ये मुख्यतः लाईक स्काल्पिंग म्हणजे 20 सेकंद, 1 मिनिट, 5 मिनिट ह्या बेसवर स्काल्पर हा ट्रेड घेतो. जसं की ट्रेड हा निफ्टी 50मध्ये घेतला जातो किंवा बँक निफ्टी किंवा मिड कॅप ह्यामध्ये छोट्या टाईम फ्रेममध्ये हा ट्रेड घेतला जातो, त्याला स्काल्पिंग म्हणतात. याला मोमेंटमची फार आवश्यकता आहे मित्रांनो. जर सेकंड बघितलं तर इंट्राडे म्हणजे तुम्ही आज कोणत्या तरी स्टॉकमध्ये गुंतवले पैसे किंवा एखाद्या स्टॉकचा कॉल किंवा पुट घेतला किंवा एखाद्या इंडायसेसमध्ये, नाही जसं की निफ्टी 50 किंवा मिड कॅपमध्ये घेतलेला आहे, तर तुम्ही स्क्वेअर ऑफ त्या डेला नाही केला तरी तो आपोआप त्या डेला स्क्वेअर ऑफ होऊन जाईल. तर यालाच म्हणायचं इंट्राडे. म्हणजे ज्या दिवशी घेतला त्याच दिवशी तुम्हाला तो सेल करावा लागेल. नाही तुम्ही 3:30पर्यंत सेल नाही केला तर तो आपोआप कट होऊ शकतो. आणि थर्ड म्हणजे डिलिव्हरी किंवा त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. स्विंग ट्रेडिंग म्हणजे तुम्ही 4 ते 5 दिवस त्या स्टॉकमध्ये किंवा इंडायसेसच्या एखाद्या निफ्टी 50मध्ये कॉल किंवा पुट घेतला असेल तर तुम्ही 4 ते 5 दिवस तो ठेवू शकता. याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. हे एक फार फेमस आहे, इन्व्हेस्टरमध्ये फेमस आहे की 4 ते 5 ज्या दिवशी तुम्हाला एखादा रिझल्ट चांगला आला असेल एखाद्या कंपनीचा, तर ते भरपूर इन्व्हेस्टर हे त्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग म्हणजे त्याचे स्टॉक घेतील आणि मग त्याचा एक लेवलला गेल्यानंतर रिटर्न गुड भेटल्यानंतर 15 ते 20 किंवा ॲज पर इन्व्हेस्टर ते त्याला सेल करतात. तर यालाच आपण स्विंग ट्रेडिंग म्हणू. आणि पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे यालाच आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात किंवा इन अ मंथ किंवा इन अ इयर ह्या टाईम फ्रेमवर इन्व्हेस्टर हा स्टॉकमध्ये पैसा गुंतवतो आणि गरजेनुसार हा काढून घेत असतो. जर सेकंड पार्ट स्टॉक मार्केटचा म्हणला तर तो इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजेच तुम्ही लाँग टर्मसाठी स्टॉक एखादा घेता. म्हणजेच तुम्ही एखादा समजा भारत इलेक्ट्रॉनिक्सचा तुम्ही स्टॉक घेतला तर तो सध्या मागे 300ला होता, आता 380ला आहे. तर तुम्हाला वाटत असेल की तो अजूनही 400 किंवा 500 जाऊ शकतो, तेव्हा मी सेल करेल किंवा मला हा विकायचाच नाही. तर म्हणजे तुम्ही त्या अर्थी तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर बनलेले असतात की मी हा लाँग टर्मसाठी ठेवतो आहे, मी माझ्या मुलाबाळांना देऊ शकतो किंवा माझा 10 वर्षानंतर मला जे काम आहे पैशाचं तेव्हा मी हे यूज करू शकतो. यालाच आपण इन्व्हेस्टमेंट असे म्हणूया मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण इंडायसेस कोणकोणते ते बघूया. जसं की इंडियन इंडायसेसमध्ये निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी किंवा फिन निफ्टी, सेन्सेक्स असे वेगवेगळे इंडायसेस आहे मित्रांनो. जसं की एक्सचेंज हे 2 प्रकारचे आहेत, जसं की NSE, BSE. NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडायसेस आहे निफ्टी 50, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला टॉप 50 कंपन्या ज्या की भारतातल्या आहेत त्याचा तो एक इंडायसेस आहे. बँक निफ्टीमध्ये मुख्यतः सगळ्या बँकिंग स्टॉक आहे. तर बँकिंग स्टॉक कोणते आहे ते तर टॉपच्या ज्या बँक आहेत जसं की HDFC बँक, ICICI बँक, SBI, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, हे सर्व बँक त्याच्यामध्ये आहे. सेन्सेक्सचं जर म्हणलं आपण तर सेन्सेक्समध्ये हाही टॉप 50 कंपन्या सेन्सेक्समध्ये आहे, पण त्या BSEच्या आहेत. तर सेन्सेक्समध्ये कोणत्या इम्पॉर्टंट कंपन्या आहेत ज्या NSEमध्ये आहेत त्या आहे रिलायन्स इंडस्ट्री, HDFC बँक.
तर मित्रांनो ग्लोबल इंडायसेस कोणते आहेत तर ते आहेत डाव फ्युचर्स, US टेक 100, डाव, S&P, निक्की, हँग सेंग्स, DAX, CSE. तर मित्रांनो टाईप्स ऑफ आता मार्केट बघूया. जसं की इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट. इक्विटीमध्ये NSE जसं आपण बघितलं NSE आणि BSE हे दोन इम्पॉर्टंट आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSEमध्ये सध्याच्या घडीला 2700+ कंपन्या ह्या लिस्टेड आहे. तर BSEमध्ये त्याच 5400पर्यंत कंपन्या ह्या लिस्टेड आहे. तर कमोडिटीमध्ये तुम्ही गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल अशा अनेक याच्यामध्ये कमोडिटी पार्टमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. करन्सीमध्ये जसं की फॉरेक्स मार्केट आहे आपले व ज्यामध्ये बिटकॉइन, सोलेना किंवा इथेरियम ह्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आता बघूया की इक्विटीमध्ये किती पैसा असायला हवा. तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या 100 मायनस युअर एज इतका पैसा तुमचा इक्विटीमध्ये असायला हवा मित्रांनो. जर तुमचं एज सध्या 35 आहे व तुम्हाला 65% हा पैसा इक्विटीमध्ये गुंतवायलाच हवा. कारण हे चांगले रिटर्न देतं मित्रांनो. तर सध्या तरी इथेच थांबूया व पुढील व्हिडिओमध्ये नक्की नवीन माहिती बघूया. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व तुमच्याही काही कॉमेंट असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.